बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। अवैध रेती वाहतुकीच्या विरोधात कारवाईसाठी गेलेल्या देवगरजा येथील महसूल पथकावर रेती माफियाकडून जीवघेणा हल्ला। तहसीलदारांच्या गाडीला टिप्परकडून चिरडण्याचा प्रयत्न। अंधेरा पोलीस स्टेशनमध्ये चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा जिल्ह्यातील देवगरजा तालुक्यात येत असलेल्या चिखली रोडवरील अंधेरा ते सरंबा फाट्याजवळ अवैध रेतीच्या वाहतुकीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर रेती माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आपल्या पथकासह चिखली रोडवर असलेल्या अंधेरा फाटा ते सरंबा परिसरात कारवाई करीत होत्या। सकाळी 6:45 ते 7च्या दरम्यान या पथकाला रेतीने भरलेला पांढऱ्या रंगाचा विना क्रमांकाचा टिप्पर दिसून आला। महसूल पथकाने त्या टिप्परचा पाठलाग करून तो रोखून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्या टिप्परच्या मालकाने आपली लाल कार मध्ये पळवत पथकाच्या गाडीची अडवणूक करून त्यांना समोर जाण्यासाठी रस्ता दिला नाही। तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या खाजगी वाहनाला टिप्परने धडक देत तहसीलदार व त्यांचे सहकारी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने टिप्पर चालक व मालक हर्षल मनोहर अंबोरे राहणार एकलारा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्या विरुद्ध अंधेरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि अंधेरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कुवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कारची पाहणी केली। पोलीस प्रशासनातील वाहतूक शाखेचे कर्मचारी व वाहतूक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओ हे जागोजागी वाहन तपासून त्यांच्यावर कारवाई करताना दिसतात। इथे दूध डोळे मिटून या कवितेतील ओळीनुसार मग भर दिवसा विना क्रमांकाचे कित्येक टिप्पर रोडवर चालतातच कसे, हा लोकप्रश्न। मालक आहे हाँ दादा यायचं हे करायचं नाही। हाँ याचा मालक आहे, जाणून बुजून आपल्याला ब्लॉक करून आला मालक आहे। हा आणि त्याला सांगून राहिला तो पळ म्हणून। चल 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 या सोडू नका। गाडी पुढे काय ऐका तुम्ही त्याला सोडून द्यायचं, त्याचं काय नाही सोडा सोडा त्याला सोडा। कुठे पळणार आहे तो? पळून त्याला पळू द्या ना, त्याला पळू द्या। त्याच्यावर कोणी दाखल होणार त्याचं एवढं काय ताण घ्यायची गरज आहे? तो कुठंच नाही पळू शकत तो। हा तहसीलदाराच्या गाडीला ही गाडी अडून राहिली, टिप्पर सोडा ना। हा आपला जीव कशाला धोक्यात घालायचा? तो पळून कुठं पळणार आहे? संपला विषय। त्यानं सांगितलं त्याला बाजूला घे म्हणून गाडी। हा चला चला नाही बस 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 जा, आपला पुढे आपलं काम महत्वाचं आहे। गाडी नाही का बरोबर ते शासकीय कर्तव्य बजावत असताना महसूल अधिकाऱ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, परंतु अद्यापही आरोपीला अटक झालेली नसल्याने या रेती माफियांना अभय देणाऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विदर्भ पटवारी संघ नागपूर 2 तसेच महसूल कर्मचारी संघटना शाखा देवगरजाच्या वतीने तहसील कार्यालय देवगरजा येथे धरणे आंदोलन करून केला निषेध व्यक्त। आरोपीला तात्काळ अटक करून त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला। आमच्या आंदोलनाची रूपरेषा सुद्धा आमच्या संघटनेने ठरवलेली आहे। यानंतर देवगरजा महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष काय म्हणाले बघा। मी शरद काकडे, अध्यक्ष महसूल सेवक संघटना देवगरजा। सर्वप्रथम 19 तारखेला झालेल्या माननीय तहसीलदार महोदय देवगरजा आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यावर झालेला बॅड हल्ल्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो आणि
ज्या रेती माफियांनी या घटने केलेल्या आहे याबद्दल त्यांना ताबडतोब अटक व्हावी अशी संघटनेच्या वतीनं मी तीव्र मागणी करतोय. मॅडमचं कार्यकाल जर बघितला तर अवघे 3 वर्ष संपत आलेले आहेत मॅडमला देऊळगाव तालुक्यात, आणि 100च्या आसपास कारवाई इथं तहसीलदार मॅडमने केलेली आहे. आणि रेती माफियांचे धाबे या ठिकाणी मॅडमच्या कार्यातून त्या ठिकाणी दणाणलेले आहेत. रेती माफियांना सळोकी पळो करून सोडण्यात झालेले आहे. पण तरीही या रेती माफियांना काही वरद हस्त असल्याच्या काही गोष्टी ऐकायला येतात. प्रशासन आपलं काम करत आहेत, पण कुठेतरी दबक्या आवाजात भाऊ दादाच्या गोष्टी कानावर येत आहेत की रेती माफियांच्या गाड्यावर भाऊ दादा ताई अशा त्या ठिकाणी नामोल्लेख केलेला आढळतो. कुठेतरी प्रशासनाला सुद्धा शंका येते की कुठेतरी राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये असावा. मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री यांना विनंती करतो की जर रेती माफियांना जर राजकीय वरद हस्त असेल तर आपण तो संपूर्णपणे मुळासकट उखडून टाकावा आणि या देऊळगाव तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रेती माफियांचे कंबरडे मोडण्यास आपण त्या ठिकाणी प्रशासनास सहकार्य कराल अशी मी आपणास विनंती करतो. आणि ज्याही हल्लाखोराने रेती माफियांनी हे कृत्य केलेलं आहे, निंदनीय कृत्य केलेलं आहे, त्याचा तीव्र निषेध करून जोपर्यंत त्यास अटक होऊन फक्त अटकच नाही तर कठोर शासन जोपर्यंत त्यास होत नाहीये तोपर्यंत संघटनेच्या वतीनं कामबंद आंदोलनास जो विदर्भ पटवारी संघटनेनं उचललेलं जे काही टोकाचं पाऊल आहे या आंदोलनास मी महसूल सेवक तालुका संघटना अध्यक्ष या नात्याने कायम पाठिंबा देतो आणि येथे थांबतो. महसूल संघटनेचा